भाजपकडून मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत सर्वात आघाडीवर असलेलं नाव आहे ते देवेंद्र फडणवीस यांचं. पण फडणवीसांच्या व्यतिरिक्त आणखी काही नावांचीही मुख्यमंत्री पदासाठी चर्चा सुरू झाली. कोण आहेत हे नेते? पाहूयात एक रिपोर्ट. मुख्यमंत्री भाजपचाच होणार हे जवळपास निश्चित आहे. पण फडणवीसच की दुसरं कोण याचा निर्णय अद्याप झालेला नाही. त्यामुळे मुख्यमंत्री पदासाठी वेगवेगळ्या नावांची चर्चा सुरू झाली आहे. यात सगळ्यात आघाडीवर असलेलं नाव आहे ते अर्थातच देवेंद्र फडणवीस. 2014 साली फडणवीसांनी सलग 5 वर्षांचा मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ यशस्वीरित्या पूर्ण केला. सध्या राज्यातील भाजपचं नेतृत्व फडणवीसच करतायत. फडणवीसांच्याच नेतृत्वात भाजपचे सलग तिसऱ्यांदा 100 पेक्षा जास्त आमदार निवडून आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही फडणवीसांच्याच नावाला पाठिंबा असल्याची माहिती आहे. पक्ष नेतृत्वाच्या आदेशानंतर 2022 साली मुख्यमंत्री पदाचा केलेला त्याग आणि संघटनेप्रतीची निष्ठा या फडणवीसांच्या जमेच्या बाजू. मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये असलेलं दुसरं नाव आहे विनोद तावडेंचं. विनोद तावडे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत. 2014 मध्येही त्यांचं नाव मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत होतं. पण 2019 मध्ये भाजपनं त्यांना राष्ट्रीय स्तरावरची जबाबदारी सोपवली. भाजपला मुख्यमंत्री पदासाठी मराठा चेहरा द्यायचा असेल तर तावडेंच्या नावाचा देखील विचार केला जाऊ शकतो. मुख्यमंत्री पदासाठी आणखी एका नावाची चर्चा सुरू आहे आणि ते नाव आहे पंकजा मुंडेंचं. 2019च्या विधानसभेला पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडे काहीशा राजकारणापासून दूर गेल्या. पण पक्षानं त्यांना राष्ट्रीय स्तरावरची जबाबदारी सोपवली. याच वर्षी विधान परिषदेवरही त्यांचं पुनर्वसन करण्यात आलं. मुख्यमंत्री पदासाठी ओबीसी चेहरा द्यायचा झाल्यास पंकजा मुंडेंचं नाव समोर येऊ शकतं. भाजपच्या आणखी एका तरुण नेत्याची मुख्यमंत्री पदासाठी चर्चा सुरू झाली आहे. ते नाव आहे मुरलीधर मोहोळ. पुण्याचे खासदार असलेले मुरलीधर मोहोळ सध्या केंद्रीय मंत्रिमंडळात आहेत. अमित शहा मंत्री असलेल्या सहकार खात्याचे ते राज्यमंत्री आहेत. भाजपनं राजस्थान आणि मध्य प्रदेश सारख्या धक्कातंत्राचा जर वापर केला तर मुरलीधर मोहोळ यांचं नाव समोर येऊ शकतं. मुरलीधर मोहोळ मराठा समाजातून येतात आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशीही त्यांचे जवळचे संबंध आहेत. पण मुरलीधर मोहोळ यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ही चर्चा फेटाळली. समाज माध्यमांमधून माझ्या नावाची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासाठी होणारी चर्चा निरर्थक आणि कपोलकल्पित आहे. आम्ही महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आमचे नेते देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात लढलो. महाराष्ट्राच्या जनतेनं कौलही ऐतिहासिक दिलाय. आमच्या भारतीय जनता पार्टीत पक्षशिस्त आणि पार्टीचा निर्णय सर्वोच्च असतो. असे निर्णय पक्षाच्या संसदीय मंडळात एकमतानं घेतले जातात, ना की सोशल मीडियाच्या चर्चेवर. पार्लमेंटरी बोर्डात एकदा का निर्णय झाला तर पार्टीचा निर्णय आमच्यासाठी सर्वोच्च असतो. म्हणूनच माझ्या नावाची सोशल मीडियात होणारी चर्चा अर्थहीन आहे, अशी पोस्ट मोहोळ यांनी केली. महाराष्ट्रात भाजपचा विधिमंडळ पक्षनेता न ठरणं, काळजीवाहू मुख्यमंत्र्यांनी 2 दिवसांपासून मूळ गावी जाऊन राहणं आणि भाजप पक्षश्रेष्ठींनी मुख्यमंत्री पदाबाबत कोणतेही संकेत न देणं, त्यामुळे मुख्यमंत्रीपद एक आणि चर्चा अनेक अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.